वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहूया. विषय आहे सहकार, इयत्ता 12वी वाणिज्य शाखा किंवा कॉमर्स या शाखेचा हा विषय आहे. ही प्रश्नपत्रिका आहे 27 फेब्रुवारी 2026, म्हणजे यावर्षीच झालेली ही परीक्षा आहे. ही प्रश्नपत्रिका मी अपलोड केलेली आहे या चॅनलवर. आज आपण उत्तरं कशी लिहायची किंवा उत्तरं काय आहेत ते आपण पाहूया. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे आणि प्रश्नपत्रिकेची 4 पेजेस आहेत. एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. 27 फेब्रुवारी 2026ची सहकार या विषयाची किंवा कोऑपरेशन या विषयाची ही प्रश्नपत्रिका. 53 या विषयाचा कोड नंबर आहे. ज्यांनी 12वीची परीक्षा दिलेली आहे त्यांनी आपली उत्तरं चेक करून घ्या. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. 3. डावीकडील अंक प्रश्न क्रमांक दर्शवतात. आणि 4थी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. जे 1 ते 8 प्रश्न आहेत, 1, 2, 3 असे क्रमांक प्रमुख आहेत, ते नवीन पानावर घ्यायचे. उपप्रश्न एकाखाली एक लिहिले तरी चालतं. या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्नांची उत्तरे एका व्हिडिओमध्ये घेतल्यास व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून त्याचे मी 2 भाग केलेत. पहिल्या भागात 1 ते 4 प्रश्न सोडवलेत, दुसऱ्या भागामध्ये 5 ते 8 प्रश्न सोडवलेले आहेत. आज आपण पहिल्या भागामध्ये 1 ते 4 प्रश्न सोडवणार आहोत. उत्तरे चेक करून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला. जो पहिला प्रश्न आहे तो एकूण 20 गुणांचा आहे. अ, ब, क, ड. त्यातला अ प्रश्न आहे 5 गुणांचा. खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. इथे सूचना दिलेली आहे, पूर्ण विधान लिहून त्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. 1. वयाची टिंबटिंब वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते. पर्याय अ 18, ब 15, क 21. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे अ 18. मग पूर्ण वाक्य लिहायचं. वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते. आणि 18 या उत्तराखाली पेन्सिलने 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची आणि मग पुढचं विधान लिहायचं. क्रमांक 2. भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा टिंबटिंब साली संमत करण्यात आला. पर्याय अ 1912, ब 1925, क 1904. आणि अचूक उत्तर आहे 1904. 3. भांडवल उभारणीचे टिंबटिंब हे बाह्य साधन आहे. पर्याय अ भाग, ब कर्जरोखे, क राखीव निधी. आणि अचूक उत्तर आहे ब कर्जरोखे. क्रमांक 4. सहकार शिक्षण व प्रशिक्षण संघटन रचना टिंबटिंब आहे. पर्याय अ एकस्तरीय, ब द्विस्तरीय, क त्रिस्तरीय. आणि उत्तर अचूक आहे क त्रिस्तरीय. 5. नागरी सहकारी बँक टिंबटिंब भागात कार्य करते. अ शहरी, ब ग्रामीण, क जिल्हा. आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे अ शहरी. ब प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा 5 गुणांच्यासाठी. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये अ सहकारी संस्थेची संरक्षक भिंत, ब संचालक, क प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, ड बहुराष्ट्रीय कंपनी, ई सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय. ब गटामध्ये पाहूया. 1 सभासदांचे प्रतिनिधी, 2 कार्यक्षम व्यवस्थापन, 3 कमी प्रमाणात उत्पादन, 4 कर्ज रोखे, 5 अकार्यक्षम व्यवस्थापन, 6 राखीव निधी, 7 संस्थेचे सावकार, 8 पुणे, 9 मुंबई, 10 प्रचंड प्रमाणात उत्पादन. आता आपण जोड्या पाहूया याच्या. क्रमांक अ सहकारी संस्थेची संरक्षक भिंत, त्याची जोडी लागते 6 क्रमांक म्हणजे राखीव निधी. म्हणजे सहकारी संस्थेची संरक्षक भिंतची जोडी आहे राखीव निधी. क्रमांक ब संचालकची जोडी आहे 1 संचालक सभासदांचे प्रतिनिधी. नंतर क प्रशिक्षित कर्मचारी वर्गाला दुसरी जोडी लागते, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग कार्यक्षम व्यवस्थापन. नंतर ड ची जोडी 10 बहुराष्ट्रीय कंपनी प्रचंड प्रमाणात उत्पादन. आणि शेवटची जोडी आहे ई सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय, त्याची जोडी आहे 8, ते आहे पुणे. प्रश्न आहे क. खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. 5 गुण आहेत. क्रमांक 1.
शहरी भागातील पगारदार वर्ग, लहान व्यावसायिक, कारागिरांना कर्जपुरवठा करणारी बँक. तर शब्दसमूह आहे नागरी सहकारी बँक. 2. केवळ प्रवेश फी भरून सभासदत्व मिळवणारी व्यक्ती, तिला म्हणतात नाममात्र सभासद. 3. सहकारी संस्थेचे जमा खर्च तपासणारी व्यक्ती, ती आहे लेखापरीक्षक, अंकेक्षक किंवा हिशेब तपासनीस. तिन्हीपैकी कोणताही एकच शब्द लिहिला तरी बरोबर आहे. क्रमांक 4. जिल्हा पातळीवर कार्य करणारी सहकारी बँक, तिला म्हणतात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. 5. भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणारा सभासद, त्याला म्हणायचं क्रियाशील सभासद. प्रश्न क्रमांक ड. खालील विधानात चूक की बरोबर ती लिहा. इथे उत्तर पण घेतली आहेत. 5 गुण आहेत. 1. भारतात सहकार शिक्षण प्रशिक्षणाची गरज नाही, विधान चूक आहे. 2. सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले जाते, विधान बरोबर. 3. संचालक हे सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहत नाहीत, तिसरं चूक. 4. राज्य सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र देशभर असते, चूक. 5. कार्यकारी समिती उपसमिती नेमू शकते, बरोबर. म्हणजे क्रमांक 2 आणि 5 बरोबर आहेत आणि बाकीची चूक आहेत. प्रश्न क्रमांक 2. खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 4. 6 दिल्यात. 4 संकल्पना सोडवायच्या. 8 गुण आहेत, म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण. 1. गणसंख्या. 2. व्यवस्थापन समिती. 3. सहकार प्रशिक्षण. 4. ठराव. 5. नवीन आर्थिक धोरण. 6. इतिवृत्त. आपण संकल्पना स्पष्ट करूया. क्रमांक 1. गणसंख्या. उत्तर. सभेचे कामकाज सुरू करण्यासाठी व सभा वैध किंवा कायदेशीर ठरवण्यासाठी सभेला आवश्यक असणारी सभासदांची किमान उपस्थिती म्हणजे गणसंख्या होय. किमान गणसंख्येचा उल्लेख उपविधीमध्ये केलेला असतो. गणपूर्ती अभावी सभा भरवल्यास त्या सभेमध्ये घेतलेले निर्णय संस्थेवर व सभासदांवर बंधनकारक असत नाहीत, शिवाय ती सभा वैध ठरत नाही. क्रमांक 2. व्यवस्थापन समिती. उत्तर. 1. सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. निवडून दिलेल्या सभासदांना सामुदायिकरित्या व्यवस्थापन समिती म्हणतात. 2. व्यवस्थापन समिती सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत जबाबदार असते. व्यवस्थापन समितीचे सदस्य हे सभासदांचे प्रतिनिधी असतात. क्रमांक 3. सहकार प्रशिक्षण. उत्तर. सहकारी संस्थेच्या सेवकाला धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व कार्यालयीन कामे, हिशेबलेखन इत्यादी स्वरूपाची कामे करावी लागत असल्याने त्याला काम अधिक चांगल्या प्रकारे येण्यासाठी सहकारातील संबंधित विषयांचे सखोल व प्रात्यक्षिक अशा स्वरूपाचे जे शिक्षण दिले जाते त्याला सहकार प्रशिक्षण असे म्हणता येईल. सहकारी क्षेत्रातील कर्मचारी, पदाधिकारी यांच्या कार्यक्षमतेत व गुणवत्तेत उच्चतम वाढ व्हावी, जबाबदारीची भावना निर्माण व्हावी, याकरिता कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वाढीस लावणे, तसेच नैतिक मूल्यांची जाणीव करून देऊन त्यासाठी आवश्यक ते कौशल्य निर्माण करण्याच्या प्रयत्नाला सहकार प्रशिक्षण असे म्हणतात. क्रमांक 4. ठराव. उत्तर. सभेने अंतिमरित्या मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे ठराव होय. सभेने संमत केलेला विषय ठरावाच्या स्वरूपात घेतला जातो. ठराव हा प्रस्तावाचा शेवट असतो. ठराव संस्थेवर बंधनकारक असतो. ठरावाचे 2 प्रकार आहेत. 1. साधा ठराव. 2. निबंधकाकडे मंजुरीसाठी सादर करावयाचा विशेष ठराव. निबंधकाच्या मंजुरीनंतरच त्या सहकारी संस्थेला ठरावाची अंमलबजावणी करावी लागते. ठराव हा सभेचा निर्णय असतो. एकदा झालेला ठराव हा मागे घेता येत नाही. सभेतील ठराव हा इतिवृत्ताचा भाग बनतो. 5वी संकल्पना आहे नवीन आर्थिक धोरण. उत्तर. 1. जुलै 1991 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नवीन आर्थिक धोरण घोषित केले. 2. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण ही या धोरणातील 3 प्रमुख तत्वे आहेत. त्यात बाजार यंत्रणेला अधिक वाव देण्यात आला आहे. 3. देशासमोर असलेल्या आर्थिक समस्यांचे निवारण करण्यासाठी या धोरणाचा स्वीकार करण्यात आला. 4. भारतीय अर्थव्यवस्थेचे मिश्र स्वरूप संपुष्टात येऊन भांडवलशाहीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्याद्वारे भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा एक घटक बनला आहे. 6वी संकल्पना इतिवृत्त. उत्तर. सभेत झालेले कामकाज, संमत झालेले ठराव व घेण्यात आलेले निर्णय यांची अधिकृत लेखी नोंद म्हणजे सभेचे इतिवृत्त होय. इतिवृत्त हे सभेत झालेल्या कामाचा व घेतलेल्या निर्णयांचा लेखी पुरावा असतो. प्रश्न क्रमांक 3. खालील विधानांबाबत स्वमत लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 6 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यात समतोल राखला जातो.
2 सचिव हा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो. 3 पहिली सर्वसाधारण मंडळ सभा सहकारी संस्थेचे अस्तित्व निर्माण करणारी असते. क्रमांक 1 राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यात समतोल राखला जातो. उत्तर या विधानाशी मी सहमत आहे. कारणे: 1 राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था या राज्य सहकारी बँकेशी संलग्न असतात. 2 ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे अतिरिक्त निधी असतो तो निधी त्या बँका राज्य सहकारी बँकेत ठेवी म्हणून जमा करतात. 3 ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निधीत तूट असेल त्यांना अतिरिक्त पतपुरवठा राज्य सहकारी बँक करते. 4 राज्यातील सहकारी क्षेत्रातील अतिरिक्त निधीची राज्य सहकारी बँक नाणे बाजारात गुंतवणूक करते. 5 राज्यातील सहकारी बँकांना अतिरिक्त पतपुरवठा अल्पमुदतीसाठी हवा असेल तर नाणे बाजारातून अल्पमुदतीच्या कर्जाद्वारे तो उपलब्ध करून दिला जातो. अशा प्रकारे राज्यातील सहकारी पतपुरवठ्यात समतोल किंवा संतुलन राखण्याचे काम राज्य सहकारी बँक करते. क्रमांक 2 सचिव हा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो. उत्तर वरील विधानाशी मी सहमत आहे. कारणे: 1 मोठ्या आकारमानाच्या सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी संचालक मंडळ अर्धवेळ किंवा पूर्णवेळ सचिवाची नेमणूक करते. 2 त्याच्याकडे संस्थेच्या प्रशासकीय आणि कार्यालयीन कार्याची जबाबदारी सोपवली जाते. 3 तो संचालक मंडळ आणि सभासदांच्या सभांची कार्यक्रम पत्रिका तयार करणे, आवश्यक कागदपत्रे तयार करणे, सभेची सूचना संबंधितांना देणे आणि सभेचे इतिवृत्त लिहिणे या वैधानिक जबाबदाऱ्या पार पाडतो. 4 तो संस्थेचा पत्रव्यवहार करणे, संचालक मंडळ व सभासदांच्या सभेत घेण्यात आलेल्या निर्णयांची कार्यवाही करणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडतो. क्रमांक 3 पहिली सर्वसाधारण सभा सहकारी संस्थेचे अस्तित्व निर्माण करणारी असते. उत्तर निबंधकापासून संस्था नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत सहकारी संस्थेचा प्रवर्तक पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करतो. सभासदांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेस नियामक सभा म्हणतात. या सभेत पुढील कामकाज करण्यात येते. 1 सभेच्या अध्यक्षाची निवड. 2 संस्थेच्या नोंदणीविषयीची माहिती सभासदांना देणे. 3 संस्थेच्या उपविधीस स्वीकृती देणे. 4 एका वर्षासाठी हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणे. 5 संस्था स्थापन करण्यासाठी झालेल्या खर्चाला मान्यता देणे. 6 प्रवर्तकाच्या नावे असणारे बँकेतील खाते संस्थेच्या नावाने करणे. 7 नवीन सभासदांना प्रवेश देणे. 8 सभासदांना द्यावयाच्या कर्जाची मर्यादा ठरवणे. 9 आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देणे. 10 अध्यक्षाच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय. अशा प्रकारे पहिल्या सर्वसाधारण सभेनंतर सहकारी संस्था अस्तित्वात येते. प्रश्न क्रमांक 4 फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे 4 पैकी आणि 12 गुण म्हणजे एका फरकाला 4 गुण. 1 बचत ठेवी आणि मुदत ठेवी. 2 क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. 3 अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक. 4 अधिमंडळाची वार्षिक सभा आणि अंतिम सभा. फरक स्पष्ट करा. क्रमांक 1 एका भागात बचत ठेव, दुसऱ्या भागात मुदत ठेव. फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ. बचत ठेव म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींनी आपली बचत सुरक्षित राहावी यासाठी बचत खात्यात ठेवलेली ठेव होय. मुदत ठेव म्हणजे सहकारी संस्थेने ग्राहकांकडून विशिष्ट अटींवर दीर्घ कालावधीसाठी स्वीकारलेली ठेव होय. फरकाचा दुसरा मुद्दा खातेदार. सर्वसामान्य मध्यमवर्गीय पगारदार व्यक्ती बचत खात्यात आपले उत्पन्न जमा करतात. हे ठेवीदार धनादेश किंवा रोखीच्या स्वरूपात आवश्यकतेनुसार रक्कम बचत खात्यातून काढतात. श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय व्यक्ती ज्याच्याकडे अतिरिक्त रक्कम असते आणि त्याची गुंतवणूक करून आर्थिक प्राप्ती मिळवण्याचा उद्देश असतो तो मुदत ठेवीवर असतो. फरकाचा तिसरा मुद्दा ठेवीचे स्वरूप. बचत ठेव खात्यात खातेदार वेळोवेळी पैसे जमा करू शकतो आणि निर्धारित वेळा काढू शकतो. मुदत ठेव खात्यात खाते सुरू करताना एकदाच ठेवीच्या रकमेचा भरणा केला जातो. फरकाचा चौथा मुद्दा मालकीचे प्रमाणपत्र. बचत ठेवीदारास त्याच्या आर्थिक व्यवहारांची नोंद करणारी खाते पुस्तिका दिली जाते. मुदत ठेवीदारास त्याच्या ठेवीच्या रकमेचे प्रमाणपत्र दिले जाते. फरक स्पष्ट करा. क्रमांक 2 क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. फरकाचा पहिला मुद्दा अर्थ. सभासदांच्या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या भागधारक व्यक्तीस क्रियाशील सभासद म्हणतात. सहकारी संस्था उपलब्ध करून देत असलेल्या वस्तू आणि सेवांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने केवळ प्रवेश शुल्क भरून सभासद झालेल्या व्यक्तीस नाममात्र सभासद म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा भागधारणा. क्रियाशील सभासद संस्थेचे प्रवेश शुल्क भरतो आणि किमान भाग खरेदी करतो. नाममात्र सभासद संस्थेचे केवळ प्रवेश शुल्क भरतो
त्याने भागांची खरेदी केलेली नसते. फरकाचा तिसरा मुद्दा आहे भाग प्रमाणपत्रावर नाव. भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर क्रियाशील सभासदाचे नाव असते. नाममात्र सभासदाने भागांची खरेदी केली नसल्याने भाग प्रमाणपत्रावर त्याचे नाव नसते. फरकाचा चौथा मुद्दा मतदानाचा आणि व्यवस्थापनात सहभागी होण्याचा अधिकार. क्रियाशील सभासदाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकात मतदान करण्याचा अधिकार असतो. तसेच निवडून आल्यास संस्थेच्या व्यवस्थापनात तो सहभागी होऊ शकतो. नाममात्र सभासदाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकात मतदान करण्याचा अधिकार नसतो. व्यवस्थापन समितीवर निवडून येण्यास नाममात्र सभासद अपात्र असतो. फरक स्पष्ट करा. क्रमांक 3, अध्यक्ष, सहकार आयुक्त व निबंधक. फरकाचा पहिला मुद्दा अर्थ. अध्यक्ष हा सहकारी संस्थेचा प्रमुख असतो. सहकार आयुक्त व निबंधक हा राज्यातील सर्व सहकारी संस्थांचा प्रमुख असतो. फरकाचा दुसरा मुद्दा निवड किंवा नियुक्ती. अध्यक्षाची निवड सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य करतात. सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक राज्य सरकारद्वारा करण्यात येते. क्रमांक 3, फरकाचा मुद्दा कार्यक्षेत्र व अधिकार. अध्यक्षाचे कार्यक्षेत्र व अधिकार एका विशिष्ट सहकारी संस्थेपुरते मर्यादित असतात. संपूर्ण राज्यातील सहकारी संस्था हे त्यांचे कार्यक्षेत्र असते. त्यांच्यावर नियंत्रण गाजवण्याचा त्यास अधिकार असतो. फरकाचा चौथा मुद्दा नोंदणीचा अधिकार. अध्यक्षास सहकारी संस्थेच्या नोंदणीचा अधिकार नसतो. सहकार आयुक्त व निबंधकाला सहकारी संस्थेच्या नोंदणीचा अधिकार असतो. फरक स्पष्ट करा. क्रमांक 4, वार्षिक सर्वसाधारण सभा, अंतिम सर्वसाधारण सभा. फरकाचा पहिला मुद्दा अर्थ. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत आयोजित केली जाणारी सभा. विलयन अधिकाऱ्याद्वारा संस्थेचे समाप्तीकरण झाल्यानंतर आयोजित केली जाणारी सभा. फरकाचा दुसरा मुद्दा कोणाद्वारा आयोजित. अध्यक्ष व व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार सचिवाद्वारा आयोजित. निबंधकाच्या आदेशानुसार विलयनाधिकाराद्वारा आयोजित. फरकाचा तिसरा मुद्दा किती वेळा आयोजित. संस्था अस्तित्वात असेपर्यंत दरवर्षी. संस्थेच्या समाप्तीकरणासाठी केवळ एकच वेळा. फरकाचा चौथा मुद्दा कामकाज. वार्षिक अहवाल, नफातोटा पत्रक, ताळेबंद यांची चर्चा व त्यांना मंजुरी, लाभांश घोषित करणे, धोरणात्मक निर्णय घेणे इत्यादी. संस्थेच्या विसर्जन प्रक्रियेतील माहिती देणे आणि उर्वरित शिल्लक रकमेच्या विनियोगासंबंधी निर्णय घेणे. अशा प्रकारे आपण 1 ते 4 प्रश्न सोडवलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये भाग दुसऱ्यामध्ये 5 ते 8 प्रश्न आपण सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी ऑल हा पर्याय सिलेक्ट करा बेल आयकॉन दाबून. तसेच या चॅनलवर मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, बोर्ड प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. त्या पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.